नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. शहापूरमधील बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुन्या पीबी रोड पर्यंतच्या स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ता करण्यात आला होता, पण या संदर्भात मूळ मालकाने न्यायालयीन लढाई देऊन निकाल आपल्या हाती घेतला आहे. त्यामुळे जामीन मूळ मालकांना परत करा, अन्यथा दंड आकारू असा इशारा उच्च न्यायालयाने देताच प्रशासनाला जाग आली आहे. रस्त्याची जागा मूळ मालकाला परत देण्यासाठी शुक्रवारी भूमी अभिलेख कार्यालयाकडून आरेखन पूर्ण करण्यात आले. आज शनिवारी प्रांताधिकारी व महापालिका आयुक्त ही जमीन मूळ मालकाला परत केली असून रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना हा रस्ता बंद असल्याने परतून दुसऱ्या मार्गे जावे लागत आहे. शुक्रवारी रात्री देसूर येथील विठ्ठल मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दोन्ही मूर्तीच्या मस्तकावरील चांदीचे मुकुट, रुक्माईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व विठ्ठलाच्या कानातील चांदीच्या मासोळी असा ऐवज लंपास केला आहे. या चोरीच्या प्रकरणामुळे ग्रामीण भागात चोरट्यांचं थैमान सुरू झालं असून यासाठी योग्य बंदोबस्त राखण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी तिरुपतीच्या तिरुमला मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आता कर्नाटकातील सर्व मुख्य मंदिरांमध्ये भाविकांना दिला जाणारा प्रसाद चाचणीनंतर भक्तांना वाटला जाईल, असं धर्मादाय विभागाचे मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले. कर्नाटकातील एन्डोमेंट विभागाच्या देखरेखीखाली 34,000 मंदिरे आहेत. राज्यातील मंदिरामध्ये अशा कोणत्याही घटना किंवा फसवणूक झाल्याची घटना नाही, पण भक्तांना शंका नको म्हणून आम्ही प्रसादाची तपासणीचे आदेश दिले असल्याचं त्यांनी सांगितले. सर्व प्रमुख मंदिरांना केवळ कर्नाटक दूध महामंडळद्वारे पुरवलेले नंदिनी तूपच वापरावे, इतर कोणत्याही ब्रँडचे तूप वापरू नये यासाठी परिपत्रक जारी केले जाईल, असं त्यांनी सांगितले. गणेश विसर्जनानंतर कपिलेश्वर तलावामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी श्रीमूर्तीसाठी वापरलेले पाट तसेच लोखंडी बार त्याच ठिकाणी सोडून दिले होते. त्यामुळे दोन्ही तलावामध्ये मोठा साठा झाला होता. तो काढण्यासाठी महानगरपालिकेने एका खासगी ठेकेदाराला ठेका दिला असून काल आणि आज शनिवारी जेसीबीच्या साहाय्याने लोखंडी बार तसेच पाट काढण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती भव्य असतात, त्यासाठी लोखंडी बार आणि मोठा पाट वापरला जातो. आता हे दोन्ही तलाव स्वच्छ करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथम लोखंडी बार आणि पाट हलवणे गरजेचे असल्याने सध्या लोखंड काढण्याचं काम सुरू आहे. बेळगाव तालुक्यात पावसाळी रताळी खरेदी हंगामाला सुरुवात झाली आहे. मलकापूर जातीच्या रताळ्यांना प्रति क्विंटल 2,500 रुपये दर मिळाला असून तर ज्वारी रताळ्यांना 2,000 रुपये दर मिळाला आहे. मागील आठवडी शनिवारी बाजारात रताळ्याची आवक कमी झाली असून यावेळी महाराष्ट्र इतर राज्यामध्ये उपवास असल्या कारणाने रताळ्याचा दर प्रति क्विंटलला 3,000 ते 5,000 रुपयेपर्यंत झाला होता. मात्र आज शनिवारी बाजारात रताळ्याचे सुमारे 1,000 ते 1,500 पोती आवक विक्रीसाठी आली असून मागणी देखील थंडावली होती व राज्यातून मागणी मंदावल्याने रताळ्याच्या दरात क्विंटलला घसरण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बैलूर संभाजी हायस्कूलचे माजी विद्यार्थी व BVS मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बागलकोटचे विद्यार्थी डॉक्टर ऋषिकेश राजगोळकर यांनी संभाजी हायस्कूलमध्ये आरोग्यविषयी मार्गदर्शन करून उत्तम आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं. प्रारंभी संभाजी हायस्कूल बेलूरचे मुख्याध्यापक समरसेन पाटील यांनी डॉक्टर ऋषिकेश राजगोळकर यांचा परिचय करून स्वागत केले. यावेळी डॉक्टर राजगोळकर यांनी आरोग्यविषयक ज्ञान या विषयावर मार्गदर्शन करून मानवी हृदय किडनी याची काळजी कशी घ्यावी, तसेच समतोल आहार व आहारातील भाज्या व फळांचे महत्त्व, तसेच मानवी जीवनात पाण्याचं महत्त्व व व्यसनाधीनामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम आदी विषयावर संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सहशिक्षक NB पाटील, शिक्षिका AV साळुंके यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. 20 कोटी नुकसान भरपाई प्रकरणी चर्चेत असलेल्या वादग्रस्त शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पीबी रोड पर्यंतच्या रस्त्याची 21.65 गुंठे जागा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून आज शनिवारी प्रांताधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत
मूळ मालक BT पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. दरम्यान गेल्या 5 वर्षांपासून रहदारीसाठी खुला झालेला शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर पासून जुना PB रोडला जोडणारा रस्ता अवजड वाहतुकीसाठी सोयीचा झाला होता. या रस्त्यावर ट्रक, डंपर वगैरे अवजड वाहनासह दररोज जवळपास 500 टँकरची ये-जा असायची. आता हा रस्ता कायमस्वरूपी बंद झाला असल्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या संबंधित सर्व वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. जुना PB रोड इथून SPM रोडकडे जाणाऱ्या लोकांना पूर्वीप्रमाणे रुपाली थिएटर इथून गजाननराव भातखंडे हायस्कूल शाळेसमोरील रस्ता आणि होसूर येथील रस्त्याचा पर्याय अवलंबा लागत असून ट्रॅफिक जॅमची समस्या भासण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी या प्रकरणामुळे रहदारी पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. सदलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल ते रत्नाप्पा कुंभार सर्कल दरम्यानचं 6.5 कोटी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या रस्त्यावर सदलगा शहरातील कुवेंपू सदलगा हायस्कूल आणि कुंद कन्नड शाळेजवळ गतिरोधक बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे निवेदन उपतहसीलदार PB शिरवत यांच्याकडे सादर करण्यात आले. या नवनिर्मित रस्त्याच्या दक्षिण बाजूस आणि पूर्व बाजूस अशा एका बाजूला पदपथ तयार केला असून तो अपूर्ण पडत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ आणि कठडे उभारावेत. ऊस गळणी हंगामात ऊसाच्या अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा विचार व्हावा. या मार्गावरील काही अपघात ठिकाणी गतिरोधक बसवावेत असे निवेदन उपतहसीलदारांकडे सादर करण्यात आले आहेत. दिव्यांगांसाठीचे अनुदान वापर करून त्यांच्यासाठी योजना राबवण्याची मागणी कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदनही देण्यात आले आहे. कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाचे कल्लाप्पा पिराजी मैत्री यांनी हे निवेदन सादर केले. अगसगे ग्रामपंचायतील दिव्यांगासाठी अनुदानाचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे अनेक योजना असूनही त्या लाभार्थीपर्यंत पोहोचत नाहीत अशी परिस्थिती आहे. दिव्यांगासाठी आलेल्या अनुदानाचा योग्य वापर करून त्यांच्यासाठी योजना राबवाव्यात. याहून मोठं आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. चिकोडी येथे काढण्यात आलेल्या ईदच्या मिरवणुकीत काही युवकांनी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला. हा प्रकार घडल्यानंतर वादावादी होऊन तणाव निर्माण झाला आहे. मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाने 6 फूट उंच ध्वज फडकवला होता. या प्रकरणाने नागरिकांतून नाराजी व्यक्त झाली आहे. तसेच त्याला आक्षेप घेण्यात आला असून या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून 4 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ध्वज जप्त केला आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचंय ते निश्चित करणे गरजेचे असते. अथक परिश्रम, जिद्द, चिकाटीने ध्येय गाठता येतं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे. भिसगर्णी येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या प्रतीक्षा कदम, ढोलगरवाडी, तालुका चंदगड हिचा गौरव समारंभ झाला. यावेळी गावातील युवक मंडळ, ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीनं सत्कार करून भावी वाटचालीस तिला शुभेच्छा देण्यात आल्या. बेळगावातील प्रसिद्ध शाळा गुड शेपर्ड सेंट्रल स्कूलच्या वतीनं दक्षिण विभागीय CBSE शालेय स्केटिंग स्पर्धेचं आयोजन दिनांक 22 ते 25 सप्टेंबर 2024 रोजी रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब व रोड रेस आदर्श स्कूल रोड येथे करण्यात आले आहे. केरळ, महाराष्ट्र, गोवा, दीव दमण, कर्नाटक येथून सुमारे 2000च्या वर टॉपर स्केटर्स सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी एक CBSE निरीक्षक भारतीय रोलर महासंघटना यांच्या वतीनं 18 ऑफिशियल, बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीनं 20 मदतनीस व गुड शेपर्ड सेंट्रल स्कूलचे 45 शिक्षक हे सर्वजण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काम करणार आहेत. देशातील प्रतिष्ठित सीपर स्कूल रँकिंग सर्व्हे 2024 मध्ये बेळगावातील प्रसिद्ध इंडस अल्टम इंटरनॅशनल स्कूलने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता या शाळेला भारतातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख शाळा श्रेणीतील एक प्रमुख शैक्षणिक संस्था म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर 3रा क्रमांक, कर्नाटकात 2रा क्रमांक तर बेळगावात 1ला क्रमांक मिळवून शाळेने उल्लेखनीय असं यश मिळवलं आहे. ही मान्यता इंडस अल्टम इंटरनॅशनल स्कूलची अखंड प्रतिबद्धता दर्शवते. शाळेच्या CEO तथा MD लेफ्टनंट जनरल अर्जुन राय व प्रिन्सिपल डॉक्टर प्रसिदा श्रीकुमार यांनी 11 सप्टेंबर रोजी दिल्लीत झालेल्या C4 पुरस्कार समारंभात हा पुरस्कार स्वीकारला.
ही मान्यता सामूहिक प्रयत्नाचे आणि शाळेच्या ध्येयाप्रती समर्पणाचे प्रमाण असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. निप्पाणी येथील औद्योगिक वसाहतीतील एका आईस्क्रीम कारखान्यात काम करणाऱ्या मजुराचा विजेचा धक्का बसल्याने उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. शिवम वीरेंद्रसिंग ठाकूर, वय 22, राहणार कुरेंद्र, राजस्थान असं मृत्यू कामगाराचं नाव आहे. या घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली आहे. निप्पाणी जाधवमळा येथील महिला सुशीला वसंत जाधव, वय 60, यांचा खाणीत पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सुशीला शिंदे नगर परिसरातील खणीमध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे धुत असताना अचानक तोल गेल्याने त्या खाणीत पडल्या. या घटनेची माहिती निप्पाणी शहर पोलिसांना देण्यात आली असून नागरिकांच्या मदतीने मृतदेह खणीतून बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेची नोंद निप्पाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. विजयपूर जिल्ह्यातील ईडी शहराच्या रेल्वे स्थानकाजवळ टमटम व कार यांच्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी 4 प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. आकाश चव्हाण आणि रवी चव्हाण यांचा विजापूर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.